चाकण औद्योगिक नगरीमधली वाहतूक कोंडी ही नागरिक आणि कामगारांसाठी डोकेदुखी ठरत आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। दिवसेंदिवस वाढत असलेली ही वाहतूक कोंडी मुळे स्थानिक नागरिक असतील, उद्योजक असतील यांच्यामध्ये नाराजी पसरत आहे। त्यामुळे आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पाहणी दौरा सुरू आहे। केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना पत्र देऊन या समस्येबाबत कल्पना दिली होती। त्यानंतर आज अजित पवारांचा चाकणमध्ये दौरा सुरू झालेला आहे। 6 वाजता अजित पवार हे चाकणमध्ये आलेले आहेत आणि याच वेळी या ठिकाणी आपण बाजूला पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। याच वाहतूक कोंडीबाबत अजित पवारांनी अधिकाऱ्यांशी बोलताना नाराजी व्यक्त केलेली आहे। एवढ्या सकाळी ज्या पद्धतीने ही वाहतूक कोंडी होते ही चिंतेची बाब आहे। पुढील काळामध्ये रस्त्याचं 6 पदरीकरण आणि इतर सुविधा ह्या कशा देता येतील या संदर्भात अधिकाऱ्यांसोबत अजित पवारांची चर्चा सुरू आहे। त्यामुळे आज अजित पवारांचा हा चाकणमधील दौरा पुढील काळामध्ये या सुविधा पुरवण्यात यशस्वी ठरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, चाकण, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।